हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. 2026चं पूर्ण शेड्यूल आलं आहे आणि त्याच्यानुसार मग आपण प्लॅनिंग करायला सुरुवात केली असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. 2025च्याही काही एक्झाम पेंडिंग आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्यासमोर 2025च्याही कंबाईनच्या एक्झाम आहेत, 2026च्याही कंबाईनच्या एक्झाम आहेत. आता मी तर फक्त कंबाईनबद्दल का बोलतोय, कारण एक क्लिअरिटी अशी असू द्या तुम्हाला. या व्हिडिओमध्ये मी राज्यसेवा प्री असेल, मेन्स असेल, 2025 2026चं सगळं शेड्यूल सेपरेट वेगळं डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण रोडमॅप विथ स्ट्रॅटर्जी ही तुम्हाला राज्यसेवा प्री प्लस मेन्सची नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची वेगळ्या लेक्चरमध्ये मिळेल. आता मात्र कम्प्लिटली आपला हा फोकस असेल या लेक्चरचा कंबाईन एक्झाम, मग ती प्री आणि मेन्स. त्यातही मोस्ट इम्पॉर्टंट 2026साठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे जुने विद्यार्थी आहेत फार, त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये इथं सगळ्यात माझा पहिला फॅक्टर येतो बघा, ही इमेज तुम्हाला दिसते आणि काय लिहिलं इथं, द बिगेस्ट मिस्टेक वी मेक इन लाईफ, की आपण बिलीव्ह करतो आपल्याकडे खूप वेळ आहे. आणि 2026च्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी असा हा निवांतपणा दिसतोय का? इथं तुमचा हा वेळ हळूहळू स्लीप होतोय, चाललाय, तुमच्या लक्षात येत नाही. आणि आपण निवांत आहेत का? कारण एक्झाम खूप लांब, जून जुलै बघू, अजून सर फार वेळ आहे, अजून 25 संपला नाही, 2026च्या एक्झामची कुठे तयारी करायची? तोपर्यंत आत्ता जे समोर आले ते आपण काहीतरी करू. म्हणजे हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. नवीन विद्यार्थी जे 2026ची एक्झाम प्री मेन्स करून पोस्ट काढण्याचं टार्गेट ठेवतायत त्यांनी बघायचं की आपण किती मोठी चूक करतोय. सगळंच एकदा जर परीक्षा देत असू, सगळंच बघणार असेल तो वर्कआउट होत नाही. हा सगळा पहिल्यांदा निवांतपणा आधी घालायचा आहे आणि मग पुढे जाऊ. या इकडं कंबाईनची एक्झाम. बघा मी परत म्हटलं, इथं जे फक्त कंबाईनची टार्गेट करणारे एक्झाम आहेत त्यांच्यासाठी हा लेक्चरचा पार्ट आहे. आता इथं त्यातही मी कुठले स्टुडंट विचारत घेतलेत, तर ज्यांनी जस्ट आत्ता काही 6-8 महिने झालं, 5-6 महिने झालं एक्झामची तयारी सुरू केलेली आहे, थोडंफार काहीतरी गायडन्स घेतलं आहे, थोडीफार रिडिंग केली आहे, किंवा जस्ट क्लास जॉईन केला आहे, वॉट एव्हर जे काय असेल, किंवा सेल्फ स्टडी करत असतील, असे एकदम बिगिनर्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, ते विद्यार्थी. आणि त्यातही अजून काही असे असतील की नाही सर जस्ट 1च महिना झाला, किंवा आता जस्ट स्टार्ट करतोय, विचार करतोय, पुढच्या महिन्यापासून मी तयारी सुरू करणार आहे, असे कुठलेही कम्प्लिटली नवीन विद्यार्थी असतील, किंवा जस्ट 5-6 महिने 7-8 महिने झालं सुरू केले, अशाच विद्यार्थ्यांसाठी हा रोड मॅप आहे. बाकी तुम्ही ठरवा काय करायचं ते. ठीक आहे. त्यामुळे आता याच्यात परत जुने विद्यार्थी आहेत जे की 2025ची पण एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासाठी परत वेगळा. म्हणजे इथं कंबाईनचीच एक्झाम जी टार्गेट करतायत ओल्ड स्टुडंट यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ येणार आहे. कारण त्यांना मला वेगळं काय सांगावं लागेल की 2025च्याही एक्झाम सोबत मग 26च्या एक्झाम कशा टॅकल करायच्यात. काही एक्झाम ओव्हरलॅप होत आहेत, जुन्याची मेन्स असेल पण 26ची प्री असेल, असंही आहे. सगळा गोंधळ तो त्या सगळ्या बाबतीतला वेगळा व्हिडिओ प्रॉपर सॉर्टिंग करून आणि प्री प्लस मेन्स 25 प्लस 26 काय काय पॉसिबिलिटीज शक्यता आहे ते आपण वेगळ्या लेक्चरमध्ये करू. म्हणजे राज्यसेवेचा वेगळा लेक्चर, कंबाईनच्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा लेक्चरचा पार्ट असेल. आणि आता मात्र परत आपण येऊया तिथं कंबाईनचीच एक्झाम टार्गेट करणारे नवीन विद्यार्थी म्हणून आपण त्याला सरळ या कॅटेगरीमध्ये असलेलं. चलो पुढे. आता ह्या विद्यार्थ्यांसमोर काय चॅलेंज आहे, म्हणजे ह्याच्या आधी कसं असायचं, नवीन विद्यार्थी असू द्या, जुना असू द्या, काही एक्झामची तयारी करायची म्हणली की फिक्स हीच एक्झाम आहे, ह्या तारखेला प्री आहे, मेन्स आहे आणि आपण तयारी सुरू करतो. आता यावेळेस तुमच्या वेळेस गोंधळ काय निर्माण झाला की जे नवीन विद्यार्थी या MPC फील्डमध्ये आले असतील त्यांच्यासमोर एक्झामच एक्झाम. मग त्या आत्ता 2025च्या आहेत, 2026च्या आहेत, मग एकदाच भरपूर प्री आहेत, भरपूर मेन्स आहेत. टोटल मला वाटतं मी आकडा काढला काहीतरी जवळपास 12 एक्झाम आहेत. 12 म्हणजे आता इथून पुढे जर कालावधी जर पकडला तर, म्हणजे ह्या कंबाईनच्या 2 प्री, परत पुढच्या वर्षीच्या 2 प्री, परत ह्या मेन्स, पुढच्या वर्षीच्या मेन्स, ह्याच झाल्या तुमच्या 8 काहीतरी. राज्यसेवेच्या परत प्री पकडल्या तर त्या अजून वेगळ्या 10 पर्यंत आकडा जातो. इज दॅट क्लिअर? सो असा हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे नवीन विद्यार्थ्यांपुढं. मग आता त्यांनी काय करायचं आहे, म्हणजे मी आधी प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला की त्यांना 2025 टार्गेट करायचं आहे की 2026 टार्गेट करायचं आहे, ही क्लिअरिटी नाही. त्याच्यातही प्री अभ्यास सुरू करू प्रीचा की मेन्सचा अभ्यास सुरू करू, म्हणजे एक तर कुठल्या वर्षाची एक्झाम टार्गेट करायचं हे कन्फ्युजन. सेकंड, प्रिलिमपासून स्टार्ट करू की मेन्सपासून स्टार्ट करू. आता मी मेन्सची स्टार्ट करायला सुरुवात घेतली तर पण लगेच ही प्री पण देणार आहे. बऱ्याच जणांनी हा फॉर्म भरलेला नवीन असला तरी, जी आता डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये होणार आहे. मग मेन्सचा अभ्यास कसा करून चालेल बरं? मग ते फक्त प्रीच टार्गेट करतात. मग अर्धवट प्री करून जरी पास झालात तर मग मेन्सला तयार आहेत का तुम्ही? मग ती अडचण होते. किंवा मग प्रीज फेल झालात तर मग परत काय करायचं, असं सगळं एकंदरीत जे कन्फ्युजन गोंधळ आहे ना ते तुमच्या समोर. हा म्हणजे आपण प्रॉब्लेम काय हा आधी समोर आणला. 25 करायचं की 26 प्री करायचं का मेन्स? आता ॲक्च्युली आपल्याला नवीन विद्यार्थ्यांना जर टार्गेट ठेवायचं असेल तर लक्षात घ्या, तुम्ही प्लॅन तयार करताना प्रीही निघाली पाहिजे, मेन्सही निघाली पाहिजे, आणि जे काही इंटरव्ह्यू असेल, फिजिकल असेल, वेगवेगळ्या एक्झामला PSIला आहे, STIला तर नाही आहे, ASOलाही नाही आहे. सो जे काय असेल तर म्हणजे काय मिळालं पाहिजे आपल्याला फायनल पोस्ट. हे तुमच्या प्लॅनिंगमध्ये, हे तुमच्या टार्गेटमध्ये असणं अपेक्षित आहे.
आणि ॲक्च्युली नवीन विद्यार्थ्यांचं काय असतं, हे कुठंच डोक्यात नसतं. काय आहे, फक्त प्री पुरता विचार करतो सर, आता बघू पुढचं पुढं बघू, किंवा मग कशी तरी प्री निघालीच असेल तर मग आता फक्त मेन्स पुरता विचार करतो सर, बस बघू पुढे काहीच नाही, असा सगळा गोंधळ होतो. त्यामुळे तुमचा मेन इथं सुरुवातीला प्लॅनिंगमध्ये काय पाहिजे, टार्गेट हा पोस्टपर्यंतचा पार्ट, म्हणजे फक्त पोस्ट म्हणत नाही मी, सो ओव्हरऑल हे सगळं आलं पाहिजे, हे कॉम्प्रिहेन्सिव्ह सांगतो मी. पुढे चला, ह्याच्या पुढं मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, हे जे नवीन स्टुडंट मी आत्ता विचारात घेतलेले आहेत, ह्याच्यामध्ये 25 + 26 असे करणारे आहेत जे फॉर्म भरलेले आहेत. नाही सर मी आता ही पण देणार आहे एक्झाम, डिसेंबरमधली, ती जानेवारीमधली देणार आहे, म्हणजे 2025ची ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्री देणार आहे, आणि मी 26ची पण देणार. मी एक्झाम देतच राहील सर, सगळ्या एक्झामात कशाला सोडायच्यात. बघा इकडं त्यांनी काय करतात, आता एकदम शॉर्ट टर्म प्लॅनिंग होतं त्यांचं. का, कारण लगेच प्री आता तोंडावर एक 2 महिन्यावर तुम्ही परत प्री, मग फक्त प्री पुरताच अभ्यास करणार, विचार करणार, आणि तर तुम्ही नवीनच म्हणतो मी परत, म्हणजे तुमचा काही बेस अजून बसलेला नाही आहे, तुम्ही काही 3-4 वर्ष झाला अभ्यास केला नाही आहे, तुमची सगळ्या विषयावरची किमान एक तरी रीडिंग पडलेली आहे असंही काही नाही आहे. अशा आधारावर तुम्ही 1-1.5 महिना 2 महिना जो काय असेल कालावधी येणारी ती प्रिलिम टार्गेट करताय, म्हणजे शॉर्ट टर्म प्लॅनिंग करताय खूपच. हा पहिला मुद्दा. आणि मग होतंय काय, आता याच्यात पॉसिबिलिटी, आत्ता तुम्ही इमिजिएटली येणारी समोरची प्री टार्गेट करताय, त्यात 2 पॉसिबिलिटी आहेत. नंबर 1, पास झालात तर तुम्ही मेन्स द्याल. आपण असं गृहीत धरू नाही तुमचा अभ्यास फार चांगला, कमी वेळेत जास्त होतो, ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे, फारच शार्प आहेत तुम्ही, नाही सर मी आता लगेच प्री तयार केली की पासही होणार आहे, असं गृहीत धरू आपण. प्री पास झाला तर काय होणार, मेन्सला तयार आहेत का रे तुम्ही. मागच्या विद्यार्थ्यांना विचारा ना, जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, 5-6 वर्ष झाला अभ्यास करणार ना, की का प्री निघत नाही लवकर, मेन्स निघत नाही, काहीतरी असेल ना डेप्थ त्याच्यामध्ये. असं थोडीच आहे की उगाच मी आलो आणि अभ्यास केला नाही, क्लासही लावला नाही आहे. म्हणजे तुम्ही जरी प्री पास झालात तरी मेन्सला तयार आहात का. आणि मग इथं होईल काय, अशा अर्ध्या कच्च्या अभ्यासावर, अर्धवट अभ्यासावर, बरं प्री नंतर मेन्सला फार जास्त वेळ नसतो, तेवढ्या वेळेत तुमची मेन्स होणार आहे का. लँग्वेज आहेत इंग्लिश, मराठी, GS सगळं आहे, भरमसाठ मोठा सिलेबस आहे, आणि तो अर्धवट झाल्यामुळे मग आता इथं मात्र तुमचा हा रिझल्ट काय येतो, फेल. आणि ही एक पॉसिबिलिटी धरली, कुठली, पास झाला तर, पण मग मेन्सला अडकणार तुम्ही. मग इथं काय आनंद भेटेल, फक्त नाही यावर्षी मी मेन्स दिली, मग ह्या मेन्सचा आनंद घ्यायला आलो का आपण, अनुभव घ्यायला आलोत का, फक्त टॅग लावायला मेन्स दिलं. असे 20-20, 25-25 मेन्स दिलेले विद्यार्थी दाखवू का तुम्हाला. असे टॅग घेऊन काय मिळणार आहे समाधान. ठीक आहे, नेक्स्ट. बरं, आता दुसरी पॉसिबिलिटी, मग जर प्रीच फेल झालो तर संपलं ना, म्हणजे इथंही फेल इथंही फेल, आता हे 2 रिझल्ट मॅच झाले. तुम्ही मेन्स देऊन फेल झाला असाल किंवा प्रीलाच फेल झाला असाल, आता तुमचं टार्गेट काय असणार आहे. मग जे काही 1-1.5 महिना 2 महिना गेला, ती प्री झाल्यानंतर लक्षात आलं की आपण फेल झालो, लगेच पुढचं काय, आता लगेच नेक्स्ट प्री, नेक्स्ट प्रिलिम एक्झाम, ही टार्गेट असते आपली. म्हणजे जी चूक आपण इथं केली ती परत इथं करतोय. ज्या वेळेला आपलं अपयश आलं की लगेच जी पुढे दिसेल प्री तीच टार्गेट करायची, जी पुढे दिसेल तीच प्री टार्गेट करायची. आणि मग ह्याच्यातून काय होतं बघा, आता सतत तुमचं टार्गेट बदलत जातं. या इकडं आता हाच अजून रोडमॅप, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे कुठल्याच कंटेंट लेक्चरमध्ये, कुठल्या बुकमध्ये मिळणार नाही. हे जे मी सांगलं ना, हा आमचा 12 वर्षाचा अनुभव आहे, विद्यार्थ्यांची मानसिकता, त्याचा अभ्यास आहे, आणि त्यातून हे कन्क्लुजन मांडलेलं आहे. त्यामुळे नक्की या लेक्चर्सबद्दल तुमचे फीडबॅक मेन्शन करा, आवडल्याला लाईक करा, आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या परीक्षेत फक्त अभ्यासच, फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच नाही, तर असं प्लॅनिंगही मॅटर करतं रिझल्ट येण्यासाठी. त्यामुळे आवर्जून फीडबॅक मेन्शन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता पुढे जाऊ. इथं हे जे चाललं होतं ना आपलं, लगेच प्री टार्गेट करा, लगेच हे करा, लगेच नेक्स्ट प्री आली. मग होतं काय, सध्या प्रीवर फोकस केला, पास झालात तर काय पॉसिबिलिटी सांगितली मी तुम्हाला, पण आपण लगेच आता एवढ्या अभ्यासावर पास होणं शक्यच नाही. एवढा अभ्यास आहे तर मग डेफिनेटली काय होणार, आपण फेल होणार. आता फेल झाला दोन्ही साईडने तर काय करत, नेक्स्ट प्री. बरं, नेक्स्ट प्री केल्यावरही परत आपण प्री पुरताच अभ्यास करतो, कधी मेन्सची डेप्थच गाठली नाही. ह्याच्यामुळे होतं काय, परत जर इन केस तुम्ही पास झालाच तरी तोच मुद्दा येतो की अजूनही अर्धवटच चाललाय आपला अभ्यास. कम्प्लिटली पूर्ण अशा मेन्सच्या विषयांना आपण वेळ दिलाय का, आणि तेवढी डेप्थ गाठली आहे का, नसल्यामुळे इथं पण परत 2 पॉसिबिलिटी येतात. परत पास व्हायची शक्यता फारच कमी, म्हणजे पुन्हा अपयश आलं, मग मेन्स देऊन पण अपयश आलं की पुन्हा काय सापडतं, परत नेक्स्ट प्री. का, कारण वेळच नसतो. तुम्ही ह्या परीक्षा देत एक दिली की दुसरी दिली की तिसरी, ही येतच राहते आणि दमछाक व्हायला लागते. असं होतंय का. जुन्यांना एकदा विचार, आवर्जून भेटा, आणि त्यांनी ह्या ट्रॅपमध्ये किती अडकलेत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आहेत बघा, सतत नेक्स्ट प्री, नेक्स्ट मेन्स, नेक्स्ट प्री, नेक्स्ट मेन्स. हे काय बघा ना, हे अपयश आलं, नेक्स्ट प्री, ही परत नेक्स्ट प्री, आणि खाली आता न थांबणार आहे, हे इन्फिनिट आहे, चालू राहतं. हे ह्याच्यात परत इथं मेन्स, परत इथं फेल आलं, फेल झाली की परत नेक्स्ट प्री. आणि हा ट्रॅप आहे, प्री मेन्स. तुम्ही याच्यातून बाहेरच पडत नाहीत. ह्याला आपण अपयशाचं चक्र म्हणू. जसं की पॉवर्टी ट्रॅप आहे ना आपल्याला, तसा हा ट्रॅप आहे, फेलरचा ट्रॅप आहे. एकदा मी म्हणतोय म्हणून खरंच जुन्यांना विद्यार्थ्यांना एकदा भेटा, आणि त्यांच्याबद्दल असं झालंय का, सतत धरसोड, ही बदल, ही प्री, ही मेन्स, ती मेन्स, आणि तुम्ही कितीही मेन्स द्या,
तसं असलं असतं तर मेन्सच्या अनुभवावर प्री निघते का? बरेच विद्यार्थी असे दाखवतो तुम्हाला, त्यांनी खूप मेन्स दिल्या, 10, 12, 15 मेन्स दिल्यात, कधी कधी प्रीसुद्धा निघाली नाही. कारण प्रीची परत परीक्षेची डेप्थ वेगळी किंवा त्याचा अप्रोच वेगळा. इकडं लँग्वेज तुम्ही खूप डीपमध्ये कराल, पण प्रीला लँग्वेजच नाही आहे, इंग्लिश मराठीच नाही आहे. आता म्हणजे काही गोष्टी इकडे जे केल्या तिकडे कामालाच नाही आहेत, आणि काही इकडे जे कराल ती इकडे कामाला येणार नाही. म्हणजे हे सगळं मिसमॅचच आहे. धरसोड केली की प्री अर्धवट, मेन्स अर्धवट, रिझल्ट अर्धवट, आणि असं करत 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 वर्ष निघून जातात. येस ऑर नो? पटतंय का? आता हे तुमच्या अनुभवातून आलं नाही, पण ऐकण्यात तरी आलं असेल का? आणि जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा नसेल तर परत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हा झाला प्रॉब्लेम, मी सोल्युशन सांगणार आहे शेवटी. आणि हे पटलं असेल तर नक्की एकदा परत लाईक करा आणि फीडबॅक मेन्शन करा. हे सगळं तुमच्या भविष्यात येणार आहे तुमच्या वाट्याला, आणि येऊ द्यायचं नसेल तर मग व्यवस्थित प्लॅन करावं लागेल. ते म्हणतो आपण मराठीत म्हणू ना, पुढच्या ठेस मागचं शहाणं. मग आता आधीच्या जुन्याच्या विद्यार्थ्यांनी चुकलं, काही कारणाने झालं असेल त्यांचं, ठीक आहे ना, हरकत नाही ना. मग तुम्ही तसंच फॉलो करायचं का पॅटर्न? तेच करायचं का? बरं, आता ते तुम्ही ठरवा. मी म्हणत नाही की बऱ्याच जण असं सर मग ही प्री आम्ही टार्गेट करायची नाही का? कारण बाबा तुम्ही ठरवा ना, तुम्ही किती सक्षम आहे, तुम्ही कशाला तयार आहात, प्रीला का मेन्सला, 2025ला का 26ला. इट्स युअर ओन डिसिजन. हे फक्त मी जे जनरलायझेशनमध्ये सांगतो, प्रत्येकाने फॉलोच केलं पाहिजे 100%. अजिबात माझा अट्टाच नाही. हे तुम्हाला लागूच होतं असंही नाही आहे, तुम्ही ठरवा. मी जनरली तुम्हाला सगळे तुमच्या समोर प्रॉब्लेम आणतोय, आणि त्याच्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं जाईल. एकमेव एवढाच उद्देश आहे माझा, बाकी काहीच नाही. ठीक आहे, चलो. सो हा ट्रॅप लक्षात आला तुमच्या. काय झालं, तुम्ही नवीन स्टुडंट आहेत तर तुम्ही काय केलं, दोन्ही टार्गेट केलं. म्हणजे 2025 आहे सर, येऊ दे ही प्री, आता आहे ना, कशाला देऊन टाकतो, तेही केलं. आणि मग असं करत करत 2026 प्री येतात, तेही दिलं तुम्ही. म्हणजे तुमचं टार्गेट काय सतत बदललंय, आणि ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलाय. पुढे जाऊ. आता याचा परिणाम जे आहे कशाचा, या कन्फ्युजनचा, या शॉर्ट टर्म प्लॅनिंगचा परिणाम बघा. मुद्दे आहेत, आवर्जून लिहून घेऊ शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये झालं काय माहिती का, की तुम्ही जी एक्झाम समोर आहे तीच टार्गेट करताय. तुम्ही ना सिलेबस टार्गेट केला, नाही का सब्जेक्ट टार्गेट केला. धरसोड गेलेलं आहे. हे वाचायचं तात्पुरतं, ती एक्झाम आली की हे सोडून द्या, परत ते घ्या. लँग्वेजेस करून घ्या, इंग्लिश मराठी. मग ती मेन्स नापास झाली की लँग्वेज सोडून द्या, मग परत जीएसच्या मागे लागा, कारण का पुढची प्री आली. मग प्री आली की मग परत लँग्वेजेसकडे दुर्लक्ष होतं ना, रिव्हिजन होतं ना इंग्लिश मराठी, आणि मग ते आधीच वाचलेलं असतं कुठंतरी, आणि मग परत ज्या वेळेला मेन्सला आलाच तुम्ही तर पुन्हा ते वाचा अजून. हे असं सगळं होतं. बरं, ह्याच्यामध्ये परत 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 या ट्रॅपमध्ये अडकल्यामुळं कुठलीही प्लॅनिंग नसते, कुठलीही प्रायोरिटी नाही आहे, ना कुठली तुम्हाला क्लिअरिटी आहे. मला कुठल्या वर्षाची एक्झाम द्यायची, मला कुठली एक्झाम टार्गेट करायची आहे, त्याच्यासाठी काय काय लागतं, नथिंग. काहीही प्लॅन नाही, फक्त कन्फ्यूज माइंड. आणि अशाच सगळ्या ट्रॅपमध्ये कधीही कुठं किती वर्ष निघून गेले तुम्हाला कळतसुद्धा नाही. हळूहळू निगेटिव्हिटी यायला लागते, फ्रस्ट्रेशन यायला लागतं. या निगेटिव्हिटी फ्रस्ट्रेशनमध्ये अजून डिसिजन चुकायला लागतात, अजून आपण ट्रॅपमध्ये अडकायला लागतो. हे फ्युचर आहे. हा व्हिडिओ माझा तसाच असणार आहे. अजून एका वर्षाने तुम्हाला गजानन भस्केने आठवलं तुम्हाला म्हणा, एकच वर्ष, जास्त लांब नाही. तुम्ही जर ही चूक केली असंच करत गेलात तर एका वर्षाने अरे हां ते व्हिडिओ ऐकला होता, मी बघितला होता, हो बरोबर तसंच व्हायला लागलं माझ्यासोबत. हे जर होऊ द्यायचं नसेल तर हे नीट केअरफुली ऐका आणि नोट डाऊन करून घ्या कुठंतरी. बरं, पुढं सगळं अर्धवट केल्यामुळे, धरसोड केल्यामुळे ना प्रॉपर कुठली रीडिंग आहे, ना कुठली सब्जेक्टची डेप्थ आहे. मेन्सला डेप्थ लागते, भले प्रीला नाही तर नाही, परफेक्शन लागतं. सगळं अर्धवट, मला सगळं माहिती आहे, पण सर 4 ऑप्शन ना 2 ऑप्शन एलिमिनेट झाले, पण 2 मध्ये कन्फ्यूज झालं माझं. आणि कन्फ्युजनमध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्हाला मार्क येतील, पण एका लेवलपर्यंत मार्क यायला लागतील, पण रिझल्ट काय माहिती का, 2 मार्कांनी गेला, 1 मार्कांनी गेला. सर पॉईंटनीच रिझल्ट गेला. मग असं व्हायला लागतं, पण रिझल्ट येत नाही. कशामुळे? कारण परफेक्शन नाही, डेप्थ नाही, थॉट प्रोसेस नाही. काहीतरी असं असं थोडीसं. बाकीचे मुलं मला सांगा 4-4, 5-5 वर्ष झाल्या काय येडेत का ते? त्यांना नको का पोस्ट पटकन? तर निघत नाही याचा अर्थ ती डेप्थ नाही आहे, त्या सब्जेक्टवर तेवढी कमांड नाही आहे. आणि इकॉनॉमिक्स झालं, सायन्स झालं, मॅथ रिजनिंग झालं, हे सोपे आहेत का सब्जेक्ट? आहे व्यवस्थित करावं लागेल तुम्हाला, चॅलेंज याच्यावर फार. पुढं MCQ प्रॅक्टिसचं काय, कुठली टेस्ट सिरीज प्रॉपर दिली आहे का, सिलेबस प्रॉपर डिकोड केलाय का, POQ अनालिसिस केलंय का, नथिंग. सगळी पळापळ चालली आहे. म्हणून हे काय जर असं पहिल्यांदा ऐकतो आम्ही, असं काय करायचं असतंय का? ठीक आहे, हे सगळं इथंपर्यंत झालं. आता तुम्हाला त्याचा परिणाम काय ते लक्षात आला. सुपरफिशियल स्टडी होतो, कुठलाही रिझल्ट येत नाही, फ्रस्ट्रेशन, निगेटिव्हिटी, वेळ निघून जातो. हे सगळं कन्क्लुजन आहे आतापर्यंत आपण घेतलेल्या डिसिजनला. कुठल्या डिसिजनला? ह्या डिसिजनला. 25+26 दोन्ही करतो मी. जी समोर एक्झाम येईल ती टार्गेट असेल माझी. असं जर करत असाल तर हा परिणाम आता दिसला तुम्हाला. खूप वेळ निघून गेल्यानंतर हातात पुन्हा फक्त रिग्रेट राहतो. बरं, पुढं मग आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या पुढं बघा. आता तुम्ही एकतर स्वतःला आधी डिसाईड करा, सेल्फ इव्हॅल्युएशन करा की मी कशाला तयार आहे. प्रीला तयार आहे का मेन्सला तयार आहे? म्हणजे ऑलरेडी काही वाचलंय, नाही वाचलंय, शून्यापासून असेल तर मग कुठून सुरुवात करायची हे ठरवा. प्री पास झाल्यानंतर मेन्सला क्वालिफाय होणार असेल तर मग परत आपल्याला तेवढं 2-3 महिन्यात जमेल का सगळं, असं ठरवल्यानंतर हे करा. बाकी असं नाही की मी म्हणतो की पूर्ण 25 स्किपच करा. आता 25 एक्झाम द्या, आवर्जून द्या.
तुम्हाला सर आता तर तुम्ही म्हणत होतात की एक टार्गेट करा, मग आता 25 पण करायची का? ती ह्याच्यासाठी अनुभव, एक्सपिरियन्स, एक्झाम हॉलचं प्रेशर, तिथं त्या एका तासामध्ये काय फिलिंग येते, किती घाईगडबड होते, हे सगळं आवर्जून घ्या. क्वेश्चन पॅटर्न कसा असतो ह्याच्यासाठी, आणि मग ती एक कम्प्लिटली भीती मरून जाते एक्झामची. अभ्यास करून नेमकं तिथं काय फेस करावं लागतं ह्यासाठी आवर्जून ह्या 2025च्या प्री द्या. कन्क्लुजन कळालं? म्हणजे 2025 टार्गेट करायचं आहे, पण आपल्या अभ्यासामध्ये प्लॅनिंगसाठी नाही, तर हे जस्ट तुम्ही सुरुवात करताय, तर तुम्हाला एक्झाम पद्धत माहिती पाहिजे, क्वेश्चन पॅटर्न माहिती पाहिजे, तिथलचं एका तासाचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे, प्रेशर जमलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी 2025 द्यायची. पॉईंट टू बी नोटेड फॉर द न्यू स्टुडंट. गॉट इट? म्हणजे 2025 द्यायची का? तर द्यायची, यस शुअर. पण त्याच्या मागचं रिझन काय असलं पाहिजे तुम्हाला मी आता क्लिअर केलं. आफ्टर दॅट नेक्स्ट, आता मात्र स्टडी करायचं डिसाईड झालं. कुठलं? 2026चं. मग आता कोणत्या एक्झाम द्यायच्यात हे आपलं झालं. 25 का 26 हे तुम्ही लिहायचं बरं का तिथं. आता मी जस्ट सजेशन करतोय, तुम्ही ठरवा काय करायचं ते. तर बऱ्यापैकी आता आपण इथे डिसाईड केलं की 2026, आणि मग आता प्री का मेन्स ते पुढे ठरवायचं आहे. म्हणजे तिथं अभ्यास कसा करायचा, किती करायचा, कशातून करायचा, ह्याच्यामागे फार जास्त लागतो. आपण कुठलीही एक्झाम ज्यावेळेला टार्गेट करतो आपण, 25ची असेल, 26ची असेल, काही, तर ती हे असतं कसा करायचा, किती करायचा, कशातून करायचा, आणि हे केले पाहिजे, बरोबर आहे. पण मुळात आत्ता काय झालं, यावर्षी एक्झाम्स खूप आल्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढलं. म्हणून आता तुम्ही एक्झाम खूप आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं, तर काय करावं लागेल? प्लॅनिंगपेक्षा तुम्हाला काय ठरवावं लागेल? प्रायोरिटी ठरवावी लागेल. म्हणजेच प्लॅनिंग करून काहीच फायदा नाही जर तुम्ही ह्या गोंधळात सगळ्यात परीक्षा देणार असाल तर. आता पहिल्यांदा प्रायोरिटी की मला कुठल्या एक्झाम द्यायच्यात, कुठल्या वर्षीचा, आफ्टर दॅट मग प्लॅनिंग स्टार्ट करा. या इकडं आता फिक्स ठरलं प्रायोरिटी, गोल. 2025च्या एक्झामला आपण लगेच तयार नाही आहेत, त्यामुळे त्या अनुभव म्हणून द्यायच्यात. आणि आता फुल अँड फायनल काय ठरलं? प्रायोरिटी, गोल, टार्गेट 2026ची कंबाईनची एक्झाम. मग आता मी अजून म्हणलेलं नाही आहे, पुढे जाऊ आपण. इथंपर्यंत क्लिअर आलात का सांगा आता मला. चला, आणि आवर्जून परत फीडबॅक मेन्शन करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, कारण ह्या लेक्चरची गरज आहे. बाकी गायडन्स सगळे येणार आहे. इकॉनॉमिक्स अभ्यास कसा करायचा, खूप लेक्चर आपले. अजून तुम्ही इतर ठिकाणी बघाल, सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री, सगळं गायडन्स आहे, सगळ्या बॅचेस आहेत. तरीही रिझल्ट का नाही येत? कारण सुरुवात चुकते आपली. एकदा सुरुवात चुकली की दिशा भरकटत जातो, कळतही नाही कुठे गेलो ते. गॉट इट? त्यामुळं हे लेक्चर्स का गरजेचं आहे, तुम्ही सिरियसली घ्या आणि इतरही फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. आता आपलं क्लिअर झाल्यानंतर बघा, इथं हा कोट आहे. काय सांगतो हा कोट? An idiot with a plan can beat a genius without a plan. म्हणजे एखादा फार शार्प, हुशार विद्यार्थी आहे, जीनियस विद्यार्थी आहे, त्याला सुद्धा एक असा विद्यार्थी हरवू शकतो, बीट करू शकतो की जो त्याच्याकडे प्लॅन आहे. तो फार जीनियस नाही, त्याला फार बौद्धिक क्षमता आपण ज्याला म्हणतो नाही आहे, पण तरीही तो जिंकू शकतो का? त्याच्याकडे प्लॅन आहे, त्याच्याकडे प्रायोरिटी आहे, त्याच्याकडे टार्गेट गोल सेट आहे, फिक्स आहे. आणि एखादा जिनियस आहे, हुशार आहे, शार्प आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, पण प्रचंड कन्फ्यूज, कुठली एक्झाम करू माहीत नाही, फिक्स प्रायोरिटी नाही आहे, टार्गेट फिक्स नाही आहे, आणि काहीच क्लिअरिटी नाही आहे त्याला. आणि ह्याच्यामुळे काय होतं की चाललं वर्षानुवर्ष चालू जातं काम. म्हणून हे कोट नीट लक्षात ठेवा. अँड इडियट विथ अ प्लॅन कॅन बीट अ जीनियस विदाउट अ प्लॅन. म्हणजेच प्लॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्या प्लॅनच्या अगोदर ह्या वर्षी प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि प्रायोरिटी सेट केली आपण. आता ह्याच्यासाठी इथे तुम्हाला काय काय लागणार आहे, तर हे सगळे मुद्दे आहेत. एकंदरीत आता तुम्ही 2026ची तयारी करत असाल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सिलेबस नीट समजून घ्यावं लागेल प्रत्येक एक्झाम सब्जेक्टचा. उगाच ना हिस्ट्री दिले, जिओग्राफी दिले, पॉलिटी दिले, तुम्ही कंबाईनला आहेत तर मग पूर्व परीक्षेला प्राचीन, मध्ययुगीन इतिहास आहे का? जर तुम्हाला माहीत नसेल तर मग आता तुम्ही कुठलेही पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात केली चालेल का? म्हणजे सिलेबस. बरं, तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायला सुरुवात केली, मग पायाभूत सुविधा, सहकार टॉपिक एखाद्या पुस्तकामध्ये दिला आहे. नाही सर ते सगळेजण वाचतात, मी वाचायला लागलो. अरे पण ते प्रीला आहे का मेन्सला हे काय माहिती? मेन्सला पण किती मार्काला आहे, प्रीला किती मार्काला आहे, कुठलाही सब्जेक्ट, काहीच क्लिअरिटी नाही आहे. त्यामुळे सिलेबस प्रॉपर नीट बघा, आणि वेटेज सब्जेक्टचं. त्याच्यानंतर येतं रीडिंग, अंडरस्टँडिंग, त्या सब्जेक्टच्या कन्सेप्ट समजून घेणं, टॉपिक समजून घेणं, पूर्ण सब्जेक्ट समजून घेणं, ही सेकंड स्टेज येते. आणि ह्याच्यातच इथं तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये प्रॉपर PYQ हा एक घटक ॲड करावा लागेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आयोगाचे प्रश्न बघावं लागेल ना. नुसती रिडिंग करून चालत नाही, तर रिडिंग करताना किंवा त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरही तुम्हाला PYQ बघावं लागेल, किमान 2 वेळा तरी, 2 टाइम्स.
आफ्टर दॅट रिव्हिजन करावं लागेल. नुसतं सब्जेक्ट वाचून चालत नाही ना. म्हणजे आता मागे काय झालं, चुकलं कळालं का तुम्हाला? ही प्री आली की वाचायचे सगळे सब्जेक्ट. एकदा सब्जेक्ट रीड करून तुम्ही प्री दिल्यानंतर कसं येणार आहे? आपण तेवढं लगेच ग्रास्प करतो का? आणि मग तसंच सेम इथं रीडिंग केली, अंडरस्टँडिंग केली, रिव्हिजन पण लागतं. रिव्हिजनशिवाय रिझल्ट येत नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळं झाल्यानंतर MCQ किंवा टेस्ट सिरीज ह्याचं काय? तुम्ही प्रॅक्टिस केली आहे का? एका तासामध्ये तेवढी स्पीड मेंटेन केली आहे का? किंवा वाचलेल्या गोष्टी प्रश्न स्वरूपात येतात का आपल्याला? MCQ प्रॅक्टिसही इम्पॉर्टंट आहे, हाय रिझल्ट डिसाईड करतो. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन नुसतं एवढं करून चालत नाही. तर रिव्हिजनचे तुमचे 2-3 स्लॉट झाले पाहिजेत. जेवढे रिव्हिजन जास्त तेवढं परफेक्शन जास्त. जेवढं परफेक्शन जास्त परीक्षेत ॲक्युरसी जास्त, कन्फ्युजन कमी. ॲक्युरसी जेवढी जास्त तेवढा स्कोअर जास्त. जेवढा स्कोअर जास्त तेवढं रिझल्ट मिळणार लगेच. झाली पोस्ट मिळाली. कळालं? हे सगळं गणित असं आहे, एवढं मोठं आहे. आणि आपण लागलो काय, ही एक्झाम आली की दे, ही एक्झाम आली की दे. आणि हे कधी झालं का? कुठली MCQ प्रॅक्टिस म्हणा, काहीच नाही. रिव्हिजन कुठलं? एकदाच रिडिंग झाली आम्ही त्यालाच रिव्हिजन म्हणतो. अरे 2दा 3दा 4-4 वेळा रिव्हिजन पडतात बऱ्याच जणांचे. आणि ते पडण्यासाठी आधी काहीतरी प्लॅनिंग तर करावं लागेल. उगाच मनाने कसं होईल? PYQ काहीच नाही, एकदा बघितले सोडून दिले. सिलेबस नीट माहीत नाही. आणि असंच जर आपण सुरुवात करत गेलो तर मला सांगा, फिक्स गॅरंटी माहिती आहे की आपण अपयशी होणार आहेत. आणि तरीही पुढे वाटचाल चालली. बघा आता नेक्स्ट. आता एवढं सगळं कळल्यानंतर सोल्युशन काय? आता तुमच्यासाठी हा पार्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप गोष्टी डिस्कस केल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात आल्यानंतर ह्याला सोल्युशन काय, मग काय केलं पाहिजे 2026 साठी. तर तुम्हाला आता इथं क्लिअर कट हा रोडमॅप दिला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर बघा. आणि म्हणजे 2 महिने 2025चे. आणि इथून सुरू व्हायला लागला तुमचा 2026. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं करत करत गेलं. आणि इकडं आलं की परत हा तुमचा 2026 पुढचा मंथ आहे. समजून घ्या आता प्लॅनिंगमध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे. आता लक्षात येईल की नाही मी 2026च टार्गेट का करावं, त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. बघा, कंबाईनसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लँग्वेज, त्याच्यातही इंग्लिश आणि मराठी 2. त्याच्यानंतर GS, मग त्याच्यात सायन्स, इको हे 2 तर प्रायोरिटीने घेतले पाहिजे. आणि इकडे तुम्हाला GS मध्ये म्हणा किंवा हे अदरमध्ये म्हणा, मॅथ आणि रिझनिंग हा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. मॅथ आणि त्यासोबत करंट हा आपण GSच्या थोडा बाहेर टाकू ह्यांना. आणि बाकी मग आता इथे तुमचे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी हे सगळे सब्जेक्ट आहेत. विचार करा, एवढे सब्जेक्ट हे तुम्हाला करायचे आहेत. आता सुरुवात करताना इथून आहेत तुम्ही, समजा इथून नोव्हेंबर, डिसेंबर वॉटेवर थोडंफार. आता तुमच्याकडे काही जणांकडे व्हिडिओ 15 दिवसांनी 20 दिवसांनी येईल, महिन्याने तुम्ही बघाल, त्यामुळे मंथ संपलेला असेल तो. ज्या महिन्यात असाल तिथून तुमची सुरुवात जरा. कोणी नोव्हेंबरपासून करते, कोणी डिसेंबर, कोणी जानेवारीपासून सुरुवात करत असेल तर जरा वेळ कमी राहील. आता एक्झाम कधी आहेत बघा, जून आणि जुलै. इथं एक्झाम आहेत तुमच्या ग्रुप बीची आणि ग्रुप सीची. जून इथं 14 आणि इकडं आहे 12 जुलै, म्हणजे हाफ मंथ इथं. ह्याच्यातही तुम्हाला किमान इथून तरी हा सगळा फेज हा रिव्हिजनचा वापरावा लागेल. रिव्हिजन म्हणजे नवीन काहीच नाही. एप्रिल, मे हे 2 महिने आणि ह्याचे 15 दिवस, अडीच महिने हा तुमचा रिव्हिजनचा कालावधी गृहीत धरला मी. फुल फोकस प्रीच. मग उरला किती इथून? 1, 2, 3, 4, 5 महिने आहेत आत्तापासून तुमचे. आता ह्या 5 महिन्यात काय काय करणं अपेक्षित आहे, तर इंग्लिश, मराठी हे बाकीचे सब्जेक्ट टोटल 7, 8, 9 जवळपास 10 सब्जेक्ट जवळपास. सगळं शक्य काय 5 महिन्यात 10 सब्जेक्ट नाही ना. म्हणून मग आता प्रायोरिटी सेट करावं लागेल की लँग्वेजमध्ये कुठली तरी एक लँग्वेज जी तुम्हाला अवघड जाती, कुठलीही एक आधी करा. तुम्हाला सर आता सगळं दोन्ही मी लँग्वेज करू का, परत ती मोठी चूक राहील. कारण तुम्ही जर 2 लँग्वेज करत बसलात तर तुमचे 2 किंवा 3 महिने जाण्याची शक्यता आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही करत बसलात तर. आणि ते केलात तर मग परत GS वीक राहील. आणि GS मधलं थोडं जरी काही वीक राहिलं तर लक्षात घ्या, तुम्ही मेन्सला पूर्ण तयार आहात. सर पूर्ण इंग्लिश मराठी परफेक्ट झाले माझं, आणि इथं प्रीला जर काही 19-20 झालं तर तुमचं GSवर होल्ड नाही, GSचं रिव्हिजन नाही. आणि एका मार्काने जर प्री गेलात तर मेन्सच्या लँग्वेजला काय अर्थ आहे का? पूर्ण इंग्लिश मराठी करून काय फायदा? प्रीला तर कामालाच नाही, आणि प्री नापास झाल्यामुळे मेन्स देता येत नाही. गॉट इट? त्यामुळे एक चान्स इथे ठेवा की लँग्वेजपैकी एक लँग्वेज पूर्ण परफेक्ट करा, खूप व्यवस्थित. वाटलं तर नोट्स वगैरे काढून करा. आणि ती कुठली ठरवायची ती तुम्ही ठरवा, तुमचा निर्णय. कोणाचं इंग्लिश स्ट्रॉंग असेल, कोणाचं मराठी स्ट्रॉंग असेल. त्यामुळे जो वीक आहे, जो जड जातो तो आधी घ्या प्रायोरिटीने इथं. राईट? म्हणजे तुम्हाला ह्या ड्युरेशनमध्ये काय करायचं याचं उत्तर देतो मी. कुठल्या? इथून ते इथपर्यंत.
एक लँग्वेज झाली. आता या GSकडे, GSमध्ये प्रायोरिटीनं काय करायचं, प्रायोरिटीनं सायन्स आणि इकॉनॉमिक्स घ्यायचं. आता असं नाही की इकॉनॉमिक्स माझा सब्जेक्ट म्हणून घेतला, ते जड आहेत, अवघड आहेत, खूप कन्सेप्च्युअल आहेत म्हणून ते आधी घ्यायचे. ठीक आहे, जे जे अवघड जे जड आहे ते ताबडतोब आधी घ्यायचं. आपलं उलट असतं, जे सोपं आहे ते वाचायला छान वाटतं ते आधी घेतो सर मी, अवघड नंतर बघू. तसं नाही करायचं. तसं केल्यानंतर परत पुन्हा प्रेशर येतं. त्यामुळे हे 2 प्रायोरिटी. आणि ह्या दोघांनाही नाही, मॅथ, रिजनिंग आणि करंट, ह्याला जेवढं शक्य आहे तेवढं रेग्युलर घ्यायला, ह्याला डेली बेसिसवर ठेवा. कारण प्री प्लस मेन्स दोन्हीलाही चांगलं वेटेज आहे. ॲक्च्युली रिझल्ट याच्यावर ठरायला लागले आता, मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर्स. त्यामुळं ह्याला रेग्युलरच घ्यायचं, ह्याचा विशेष येत नाही. आणि इथं तुम्हाला काय करायचं, सायन्स आणि इको घ्या, नंतर मग हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी तुमच्या मनानुसार कुठली प्रायोरिटी घ्यायची ते घ्या. असं सगळं तुम्हाला एक लँग्वेज, हे GS मधलं पण समजा 1, 2, 3, 4 आणि अजून एखादा कुठला तरी समजा 5, किमान एवढे 5 जरी केल्यात तरी एखादा दुसरा इथेही ॲडजस्ट करू शकता तुम्ही. आता सगळं टेंटेटिव्ह, हे तुम्ही बनवायचं आहे. वैयक्तिक सगळे मंथ घ्या, तुमची स्पीड किती आहे, तुम्ही बॅच लावणार आहेत का सेल्फ स्टडी करणार, हे सगळं व्हॅरी करतं. त्यामुळे कट टू कट डे वाईज इथं प्लॅन मी देऊ शकत नाही. वाटलं तर तुम्ही ऑफिसला या, भेटा, नारायण पेठेमध्ये इथं आपलं ऑफिस आहे, किंवा कॉल करा मला, त्याच्यानुसार मी व्हॅरी करेल. कारण तुम्ही 6 महिने झालं तयारी करताय का 2 महिने झालं का नवीनच आहेत, ह्याच्यानुसार हे सगळं व्हॅरी करतं. मी टेंटेटिव्ह देतोय की किमान एवढे सब्जेक्ट तुम्ही पूर्ण करणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही 2026 ची सुद्धा एक्झाम प्री क्वालिफाय होऊ शकता. अदरवाईज ती सुद्धा होणार नाहीत, कारण आवाज एवढा मोठा आहे. आता तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात आलं का, एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे सब्जेक्ट कसे होणार आहेत कळतंय. म्हणजे ह्या परीक्षेची किती मोठी डेप्थ आहे, किती मोठा आवाक आहे. आणि तुम्ही लागली 2025ची पण तयारी करायला, 26ची पण, सर ही पण प्री येतो, ती पण प्री येतो. काही न करता फक्त 26च नीट प्लॅनमध्ये घेतलात तरीही आता असं वाटायला लागलं का सर वेळ फारच कमी आहे. म्हणजे मार्चपर्यंत जर तुम्हाला काय काय संपवायचा विचार करा. आणि संपवत लागणार आहे का, कारण इथून तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन जेवढं पडेल तेवढं तुम्ही हे गट ब ची परीक्षा पास व्हाल. नुसते एकदा रीडिंग करून रिझल्ट येत नाही. आय रिपीट, लिहून घ्या कुठंतरी. ज्याला असं वाटतं ना सर माझं पूर्ण वाचून झालं, अरे ती रीडिंग झाली आहे, ती अंडरस्टँडिंग झाली आहे, ते झालं म्हणजे परीक्षा पास होत नसतो. त्याच्यानंतरचे जे रिव्हिजनचा पार्ट असतो ना त्याच्यावर 1-1 मार्क वाढत असतो तुमचा. आणि आपला प्रॉब्लेम काय येतो, ॲव्हरेज मार्क काय येतात, प्रत्येकाला फक्त आपली रीडिंगच होती, रिव्हिजन होतच नाही. मल्टिपल रिव्हिजन हे तुमचा मल्टिपल स्कोर वाढवत जातो आणि मग बरोबर कट ऑफच्या पुढे जातो आपण. त्यामुळे रिव्हिजनला इथं वेळ द्यावंच लागेल. देर इज नो एनी अदर ऑप्शन. हे नीट एकदा बघून घ्या, तुम्हाला काय दिसतंय, काय वाटतं ते. आणि ह्याच्यावरून इथं ठरवायचं की या कालावधीमध्ये एक लँग्वेज आणि GS कसं करायचं ते तुमचा आता प्लॅन ठरवा. ह्याच्यानंतर ज्या वेळेला ह्याच्यात इथे याल, ही प्री द्याल, कारण तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून प्री दिली आहे. आता प्री दिल्यानंतर मग येतात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आणि ह्या दोन्हीच्याही मेन्स कधी आहेत, डिसेंबरमध्ये मेन्स आहे दोन्हीच्याही, ही मेन्स. आणि मग इथं मेन्सला विचार करा, एवढा मोठा कालावधी 1, 2, 3, 4, ह्याच्यामध्ये एक उरलेली लँग्वेज जी आपण ठेवलेली ती लँग्वेज करायची. आणि मग जे काही अदर GSचे सब्जेक्ट आहेत नॉन ट्रॅडिशनल, त्याच्यामध्ये ते IT इन्फॉर्मेशन असेल, कम्प्युटरचा काय पार्ट असेल, सायन्स टेकचा काय पार्ट असेल, जो की प्रीला नव्हता पण ते नवीनच सब्जेक्ट आहेत, ते पण प्रायोरिटीने इथे घ्यायचं तुम्ही. आणि बाकीचं तर सेम सगळं असल्यामुळे फक्त रिव्हिजन येईल. कारण इथं तुम्ही अभ्यास हा जो करताय ना तो प्री प्लस मेन्स करणं अपेक्षित आहे. म्हणजे इथं मी सायन्स करतोय ते प्री आणि मेन्सचं करायचं, इथं मी इकॉनॉमिक्स करतो ते प्री आणि मेन्सचं करायचं. जेवढं शक्य आहे तेवढा तो सब्जेक्ट चांगला करा, जेणेकरून इथं तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी नव्याने वाचायची गरज पडत नाही, तर रिव्हिजनच पडेल. अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं, प्रॉपर प्लॅन केल्यामुळे हा ड्युरेशन प्रॉपर वापरला, त्याच्यामुळे तुम्हाला इथं रिव्हिजनही झालं, प्रीही निघाली. प्री निघाल्यानंतर तुम्हाला परत एवढा स्पॅन सापडला, कशासाठी, मेन्ससाठी. बरं मेन्सला तुम्ही एकदम नवीन आहेत का, नाही, एक लँग्वेज पण संपून टाकली आहे, GS पण बऱ्यापैकी आधीच तुम्ही क्लिअर केलेलं आहे म्हणल्यानंतर वेळेवर जास्त मिळाल्यामुळे रिव्हिजन जास्त होईल. आणि रिव्हिजन इथं जास्त झाल्यामुळं काय होईल, तुमची परीक्षेमध्ये ॲक्युरसी ही वाढेल. ॲक्युरसी वाढल्यामुळे म्हणजे परफेक्शन जास्त असेल तुमचं, परफेक्शन, ॲक्युरसी आणि ॲटोमॅटिकली काय होतं, स्कोअर येतो, रिझल्ट येतो. आणि फायनली तुम्ही ह्या चक्रातून बाहेर पडलात का. जे इथं प्री मेन्स करत होतात, हे इथं हे इकडं मागे हे सगळं शॉर्ट टर्म प्लॅनिंग, टार्गेट सतत बदलायचं, ही प्री आता, मग मेन्स नापास की परत प्री, मग परत ते हे सगळं ट्रॅप हे. पण असं न करता आपण काय केलं, खूप व्यवस्थित प्लॅन तयार केला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या. ह्याच्यात ऑब्व्हियसली तुम्हाला हे सगळं मर्ज करावं लागेल. सिलेबस बघणे, समजून घेणं, रिव्हिजन करणे,
PYQ आले, MCQ आले, हे सगळं आता कसं करायचं ते इंडिव्हिज्युअली ठरवा. एक ब्लँक पेज घ्या. हे लेक्चर झाल्यानंतर एक ब्लँक पेज घ्यायचं, आजची तारीख टाकायची, इथून पुढे किती महिने किती दिवस आहेत, कुठला सब्जेक्ट काय करायचा, इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग तयार करा. त्याच्यात काय अडचण आली तर बिंदास कॉल करा ऑफिसच्या नंबरवर किंवा येऊन भेटा, तुम्हाला गाईड करेल. पण ही दिशा चुकू देऊ नका. आणि ह्याच्यातून मग आता एकदा बाहेर आलात की इथं तुम्हाला हे फील होईल काय की इतके दिवस काय करत होतो आपण, एफर्ट्स खूप घेत होतो, पण जे टूल होता तो चुकीचा होता, म्हणून रिझल्ट येत नव्हता. हे बघा ना, आता इथं हा जो नट आहे ह्याला हा सूट होणार आहे का, नाही आहे. ॲक्च्युली इथं जे आहे ना हे सूट होणार आहे, हे जे आहे सगळं. आणि मग इथं तेच आपली अर्थनीती म्हणजे हे सोल्युशन आहे की एक्झॅक्टली टूल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आपला प्रॉब्लेम काय होत होता, रिझल्टच येत नव्हता. बरं, एफर्ट्स घेत होतात का, खूप एफर्ट्स घेत होतात ना. प्रत्येक वेळेस मी अभ्यास करायचो ना, काही जण असे सर 2-2, 3-3 वर्ष 4-4 वर्ष सलग अभ्यास केला मी तरी रिझल्ट येत नाहीत का. अरे इथं तुम्ही चुकीच्याच गोष्टी सगळ्या वापरत होतात. परत चेंज नकोच आहे आपल्याला. चेंज इज व्हेरी हार्ड बट इट इज अ नेसेसरी. इथं सगळ्यामध्येच राहायचं, डबक्यातच राहायचं, सगळे जे करतात तेच करायचं. सगळे पळाले की आपणही पळायचं, सगळ्यांनी उड्या मारले की आपण उड्या मारायच्या. चेंज नकोच आहे. आणि मग जरा थोडं अर्थनीतीच्या प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा, तुम्हाला नवीन गोष्टी मिळतील. काही पटणार पण नाहीत, काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा. मी तेच सांगतोय, ह्याच्या आधीही बऱ्याच गोष्टी सांगताना त्याच गोष्टी डिसाईड केल्यात मी. ज्याला ज्याला मॅच होतं, ज्याला ज्याला वाटतं त्यांनी घ्या, बाकी सोडून द्या. बरं, मी 10 गोष्टी सांगितल्या, 10 पैकी 2 तरी गरजेच्या आहेत, तेवढ्याच घ्या, बाकी सोडून द्या, काहीच नाही. म्हणजे हा सगळा प्रकार जो सांगायचा आहे तो परत तुम्हाला इथं स्टार्टिंगला आणतो. म्हणजे ज्याला ज्याला असं वाटत होतं ना, या इकडं आता निवांत वेळ आहे, धक्का बसला का आता. म्हणजे हे एकंदरीत इथलची स्लाईड बघितली आणि ही स्लाईड मी तुम्हाला इथं त्या स्लाईडपाशी हे कम्पेअर करून दाखवतो. म्हणजे किती भयान अवस्था हे कळेल तुम्हाला. हा एक्झॅक्टली इथं ही स्लाईड आणि ही स्लाईड 2, एवढा मोठा हवा काय वेळ त्यामुळे काहीच नाही. आता जाग आली का, आपल्याला असं वाटतं ना भरपूर आहे सर, बघू नंतर चालू करू. नाही, एवढं सगळं कधी वाचणार, कधी समजून घेणार. रिव्हिजन, PYQ, MCQ प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज, सिलेबस डिकोडिंग, आणि हे सगळं आपल्याला माहितीच नव्हतं, कारण आपल्यासमोर असं कुठलंही पिक्चर व्यवस्थित आलेलं नाही. आणि यामुळं हा सगळा प्रकार असंच वर्षानुवर्ष जातो. आता असं निवांत राहायचंय का जागा होऊन प्लॅन तयार करायचा आणि अर्जंटली ॲक्शन घ्यायची, इट्स युअर चॉईस. तुम्ही ठरवा. झालं का कन्क्लुजन, समाधान मिळालं का. आत्तापर्यंत हा सगळा पार्ट लक्षात आला असेल तर नक्की लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीनं वेगवेगळे इनपुट्स तुमच्यापर्यंत डेफिनेटली आणेल मी. नवीन विद्यार्थी जी तयारी करतील त्यांना काय क्लिअरिटी आली हे पण मला नक्की मेन्शन करा. कारण एवढा निवांतपणा आपल्या डोक्यात जो होता, तर मी तुम्हाला अख्खा रोडमॅप दिला आहे, जे की ह्या 2 महिन्यापासून जे उरलेले आहेत ते कम्प्लिटली 2026चं रोडमॅप हे डिसेंबरपर्यंत, हे 2026 डिसेंबर विचार करा. आणि त्याच्याही आधी तुम्हाला हे कळालं असेल की आपण काय चूक करत होतो, की 25चं टार्गेट करायचंय का एकत्रच करायचंय, शॉर्ट टर्म प्लॅनिंग करायची का लॉंग टर्म प्लॅनिंग करायची. अशा सगळ्या ह्या ज्या स्लाईड आहेत तुमच्यासाठी एक रोडमॅप ठरेल आणि जे कन्फ्युजन होतं ते दूर होईल. व्हिजन क्लिअर झालं की बरोबर पुढचं सगळं दिसतं आणि कशी वाटचाल करायची ह्याही बाबतीत सगळ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. अशा पद्धतीनं हा झाला कम्प्लिटली 2026 टार्गेट करणारे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा रोडमॅप. होप सो तुमच्यापर्यंत सगळं पोहोचलंय. अजूनही काही रिक्वायरमेंट असेल तर तेही पाठवा, हळूहळू आपण तोही प्लॅन घेऊ. जेवढं शक्य आहे मला जनरल काही तुमचे पॉईंट्स आहेत ते घ्यायचे मी घेईल. कारण का अभ्यास सगळेजण करतायत, सगळेजणांनी बॅच लावली, क्लास केला, सब्जेक्ट केला, सगळं, तरी का, कारण प्लॅनिंग चुकती. प्रायोरिटीज माहीत नाही आपल्याला काय करायचे ते. त्या गोंधळामध्ये वर्षानुवर्ष निघून जातात, हाती काहीही लागत नाही. असं होऊ देऊ नका. हे वाक्य लक्षात ठेवा माझं. बघता बघता कधी वर्ष निघून जाईल कळणार सुद्धा नाही. सेम ह्याच इयर एंडिंगला जे आत्ता आपण लेक्चर घेतोय, नेक्स्ट इयर एंडिंगला हे लेक्चर तसंच यूट्यूबला असेल आणि तुम्हीही तसेच तिथं असाल. सदाशिव पेठेत असाल, नाही तर मग महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात अभ्यास करणारे असाल. 1 वर्ष गेलेलं कळणार नाही. मग लक्षात येतं की अरे अलर्ट केलं होतं सरांनी, सांगितलं होतं. मग माझा तोच मुद्दा, प्रत्येक ह्याच्यात माझी एकच तळमळ आहे बाबांनो, की ज्या गोष्टी अवेअर करून आपल्याला जागा करणाऱ्या आहेत त्याला जास्तीत जास्त आत्मसात करा. नाहीतर आपल्याला सोशल मीडियाच्या जमान्यावर काय होतं, नको तो रील, नको तो कंटेंट घ्यायला फार आवडतो जो आपल्या कामाचा नसतो. आणि कामाच्या गोष्टी मात्र आपण दुर्लक्ष करतो, कारण पेशन्स लागतात ना. आता बघा किती वेळ झालं तुम्ही लेक्चर्स ऐकताय, सुरुवातीपासून पॉईंट घ्या, समजून घ्या. एवढे कष्ट पण घ्यायचे आणि 2-4 वर्ष गेले तरी चालतील, पण एफर्ट्स नाही घ्यायचे. आणि हे असं निवांत बसू द्या म्हणून, असं रील बघत मस्त काय बघू ना, दिले आयुष्य, घरचे पैसे पुरवत आहेत, काय चाललंय म्हणा, चलो ते आम्हाला काहीच नाही विषय. बघा तुमच्या तुम्ही पद्धतीने ठरवा काय करायचं ते. हा सगळा सिरियसनेस किती भयानक आहे. आणि हे तरी इथलचं झालं. अजून एक लास्ट वास्तव सांगू का तुम्हाला, अजून जास्त डोळे उघडतील तुम्हाला. आणि काही जणांना हे पटणार नाही. तुम्ही 2026ची तयारी करत असाल ना,
तरी मला सांगा हे सगळ्या गोष्टी होऊन तुमचा जो काही फायनल रिझल्ट आहे, तुमची एक्झामच डिसेंबरमध्ये होत असेल तर रिझल्ट डिसेंबरमध्ये येईल का रे? म्हणजेच एक्झाम तुमचा ही सगळी झाल्यानंतर रिझल्ट तुमचा हा 2027मध्ये येईल. विचार करा. ते पण जर तुम्ही प्री मेन्स पास होऊन व्यवस्थित गेलात तर रिझल्ट 27ला येईल. बरं, रिझल्ट जरी 27ला आला तर तुमची जॉईनिंग म्हणजे समजा इथं 27 जानेवारीला म्हणू आपण रिझल्ट आला, शक्यच नाही एवढं ना, तरी पण आपण धरू तर लगेच जॉईनिंग येईल का रे? मग जॉईनिंग कधी येईल तुमची? जून जुलै म्हणजे 27च्या मिडला किंवा 27च्या एंडला. विचार करा, तुम्ही 27 क्रॉस केलं, हे माहिती का वाचतो तुम्हाला? साहजिक प्रॅक्टिकल आहे ना. अरे 2026च्या तर तुमच्या परत एक्झामच व्हायच्यात ना सगळ्या, ते पण तुम्ही पास होत गेलात तर, आणि रिझल्ट लागला तर लगेच जॉईनिंग आहे का? नाही आहे. तर मग काय हे सगळं? त्या पण रिझल्ट लागला तर, काही कारण रिझल्ट पेंडिंग ठेवला तर मग 27 पण गेलं का? म्हणजे तुम्ही इथं थोडं 19-20 झालं तर ॲक्च्युली जॉईनिंग कधी होणार आहेत? 2028ला. हे माहिती आहे का वाचतो तुम्हालाही? घरच्यांना तर नसतंच माहीत. बिचारे घरचे आई वडील किंवा काय करतात असं सगळं पाठवतात व्यवस्थित, त्यांना काय माहिती असते भयानक अवस्था. आणि इथं आपण जर 2026च्या याच्यात हे सगळं पास झालं तर चाललंय, आणि जर रिझल्ट फेल आला तर विचार करा. विचार करून सुद्धा धडकी भरती का मनात? जर 2026च्या मध्ये तुम्ही प्री किंवा मेन्सला कुठल्या टप्प्यात जर फेल झालात तर 2027च्या प्रीला तुम्ही परत तयारी कराल. 2027ची प्री म्हणजे रिझल्ट परत 28, म्हणजे जॉईनिंग कधी 29 का? काय चाललं हे सगळं? बरं, पुढे आयोगाने असंही म्हणू आपण एका वर्षात सगळं पूर्ण करायचं ठरवलं तरीही हा कार्यक्रम डायरेक्ट 2027, 2028, कदाचित 29 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. डिपेंड तुम्ही कुठली एक्झाम पास होत आहे, 2026ची का 27ची. मी पूर्ण म्हणतो ना, प्री प्लस मेन्स सगळा रिझल्ट ज्या वेळेला तुम्ही पूर्ण काढताय तेव्हा तुमचा हा सगळा प्रवास एवढा लांब चालला आहे. आता या हे सगळं फ्युचर दाखवलं तुम्हाला, भविष्य. आता या आपण आहोत कुठं रे आता? 2025, आणि आपल्याला सगळी प्रक्रिया पूर्ण करून हातात ज्याच्यासाठी तुम्ही स्वप्न बघताय, तुमचे आईवडील सगळे, ती पोस्ट मिळणार कधी? 2027ला. ती पण जर तर तुमच्यावर आहे. हे कुठे सांगा मला, हे कुठल्या पुस्तकात आहे, कुठलं आहे? म्हणून मी म्हणलं तुम्हाला ह्या बाबतीत आवर्जून तुमची प्रतिक्रिया मेन्शन करा, मला कळू द्यात. हे वास्तव जे मनात लागलं ना, हे भयानक भीतीदायक वाटलं असं सगळं आता, पण ह्याला भीती दाखवणं म्हणायचं नाही, ह्याला वास्तव दाखवणं म्हणायचं. ॲक्सेप्ट इट ऑर नॉट, इट्स युअर चॉईस. तुम्ही ठरवा काय करायचं ते. हे वास्तव हे सगळं भीषण आहे का नाही? सगळं लिहून ठेवा, हे डेट वर्ष वगैरे. आहोत 25मध्ये, परीक्षा देणार आहे 26ची, पास झालो तर रिझल्ट येऊन पोस्ट मिळणार आहे 27 मिड किंवा 27 एंडला, आणि नापास झालो तर परत 2027ची प्री, मग त्याची परत मेन्स, मग त्याचा परत रिझल्ट. मग हे कुठं चाललंय? 28, 29. अरे काय? आणि हेच 2-2, 3-3, 4-4 वर्ष कधी जात आहेत, कुठं जात आहेत अजिबात कळत नाही. म्हणून परत तुम्हाला इथं आणतो. राहा निवांत, राहा, मस्त रील बघत बसा, काहीच हरकत नाही. तुम्हाला गजानन बसके त्रासदायक ठरतो किंवा असं वाटतं की सर काहीतरी वेगळंच सांगतात इतरांपेक्षा. अरे बाबा, हेच तर मग कोणी सांगत नाही म्हणून तुम्हाला इकडे सांगावं लागतं. हे अभ्यासाबद्दल खूप बोलणं झालं, खूप कंटेंट झाला, खूप प्लॅनिंग झाली, स्ट्रॅटर्जी झाली, हेच वास्तव माहीत नव्हतं जे तुम्हाला जागं करणार आहे ते. ठीक आहे, भरपूर डोस झाला आता. चलो, सो भेटूया परत एका नवीन अशाच विषयासोबत. आवर्जून मी असे विषय घेऊन येईल. तुम्हालाही नक्की आवडतात काही सांगा, कारण काय होतं अभ्यासाबद्दल सगळेच बोलतात, पण ह्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे आता. विद्यार्थ्यांना आहे ना असा निवांतपणा तो घालवला पाहिजे आणि वास्तव दाखवलं पाहिजे जे आपण दाखवलेलं आहे. चलो, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. भेटूया परत पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.